TYBA पेपर नंबर 5 भारतीय साहित्यशास्त्र. आपण काव्याची लक्षणं पहिला टॉपिक घटक 1 अभ्यासतोय. घटक 1 मध्ये अ आणि ब ह्याच्यामध्ये अला तुम्हाला दिसेल भरताचे रससूत्र, त्याची फक्त व्याख्या. आणि ब मध्ये तुम्हाला आढळेल की वेगवेगळे घटक एकत्रित केलेले आहेत त्यांनी. अलंकार आहेत, वक्रोक्ती आहेत, असे भरपूर ऑप्शन्स आहेत पहिल्या गटाला. आणि एक त्याच्यावर प्रश्न लिहायचा आहे. आपण त्याच्या पुढे सुरुवात करतोय. रीती, काय नाव आहे? रीती. रीती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? रीती म्हणजे विशिष्ट पद्धती. हा विचार जो आहे तो 9व्या शतकामध्ये भामह ह्याचं नाव आपण ऐकलेलं आहे. 9व्या शतकामधील वामन नावाचा जो अभ्यासक होऊन गेला त्याने रीती हा काव्याचा आत्मा आहे असा काय केला? रससिद्धांत मांडलेला आहे. लक्षात? त्या काळामध्ये तुम्हाला आढळेल की भाम वगैरे ह्या लोकांनी वेगवेगळे भामहाचा वक्रोक्ती विचार आपण पाहिला. तर मुळात भामहाचा वक्रोक्ती विचार जो आहे ना तो त्याला रीती विचारच असं म्हणतात. लक्षात? रीती म्हणजे काय? तर विशिष्ट पद्धती. विशिष्ट पद्धती म्हटल्यानंतर साधा सोपा अर्थ म्हणजे की आपण गुजरातकडे वळलो तर गुजरातमध्ये आपल्याला दिसेल तिथूनची वेशभूषा वेगळी आहे. मग पंजाबकडे वळलो तर पंजाबमध्ये वेशभूषा जी आहे ती वेगळी आहे, पुरुषाची, स्त्रियांची. कलकत्ता वगैरे बघितलं तर तिथेही तुम्हाला दिसेल. महाराष्ट्रामध्येही हे जे वेगवेगळे प्रदेश आहेत त्या प्रदेशाच्या भिन्नतेतून निर्माण झालेली जी वेशभूषा आहे त्यावरून विचार करायला जी सुरुवात झाली ती भरताच्या काळामध्ये झाली. आणि त्यांनी त्याला नाव दिलेलं होतं की वृत्ती. लक्षात? वृत्ती म्हणजे जसे कपड्याचे वेगवेगळे वृत्ती आणि प्रवृत्ती अशी नावं दिलेली. तर प्रवृत्ती म्हणजे काय? तर वेश, भाषा, आचार ह्याच्यामध्ये जे भौगोलिक प्रदेशानुसार वैशिष्ट्य असतात त्याला त्यांनी प्रवृत्ती म्हटले. म्हणजे रीती विचाराचा उगम जो आहे, आपण आधी त्या उगमाकडे बघूया की नाटकाचा अभ्यास करताना भरताने वेगवेगळ्या, आज ज्याला आपण राज्य शब्द वापरतो तर त्यावेळेला दाक्षिणात्य, पांचाली, अवंती, ओड्र मागधी म्हणजे त्या प्रदेशाच्या भाषेनुसार त्या प्रदेशाच्या भाषेनुसार ती नावं त्या वृत्तींना दिलेली होती. तर अशा पद्धतीने नाट्यशास्त्रामध्ये वृत्ती आणि प्रवृत्तींचा त्यांनी अभ्यास केला. प्रवृत्ती म्हणजे काय? वेशभूषा. आणि त्यानुसार विचार करायची जी सुरुवात झाली की त्या देशाची, त्या राज्याची भाषा वेगळी, वेशभूषा वेगळी, त्यामुळे ती एक विशिष्ट त्यांची पद्धती आहे. जसं आज आपण म्हणतो की ही आमची महाराष्ट्रीयन लोकांची पद्धती आहे, आपण म्हणतो की ही आमची वारली संस्कृती आहे, ही आमची अशी वेशभूषा आणि असे आमचे खाण्यापिण्याचे पदार्थाचे हे अशी पद्धती आहे, ती ह्याला पद्धती म्हणतात. तर भरताने ह्या 4 वृत्ती केलेल्या होत्या. त्याचं नाव होतं भारती, कौशिकी, सात्वती आणि आरभटी. आता हे सगळे प्रदेशानुसार दिलेली नावं आहेत. भारतीय वृत्ती म्हणजे काय? भाषेचा ज्याच्यामध्ये सौंदर्यपूर्ण वापर केला आहे ती. कौशिकी म्हणजे काय? नृत्य आणि गीतप्रधान, ज्यामध्ये नृत्याला महत्त्व आहे, गीताला प्रधान आहे. आरभटी म्हणजे काय? क्रोधाचा आविष्कार करणारी वृत्ती. म्हणजे नाटकामध्ये पात्र ज्या पद्धतीने कामं करतात, अभिनय करतात, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचे शब्दांचे उच्चार, त्यांचे मानसिक हालचाली, त्यांच्या वाचिक म्हणजे त्यांचं बोलणं, ह्या सगळ्यामधून ती व्यक्ती अभिव्यक्त होते. जसं तुम्ही बघता की बाबा हा कन्नड माणूस आहे, तर तो कसा कन्नड माणूस ज्यावेळेला हिंदी बोलतो त्याची पद्धती तुम्ही विविध चित्रपटात बघितले, तर ती एक पद्धतीची काय असते, त्याला तयार झालेली ही त्याची एक स्वतंत्र प्रवृत्ती असते. आणि अशा पद्धतीने भरताने रीतीचा विचार केलेला होता. आणि भामहाने त्याला वक्रोक्ती विचार जो आहे त्यालाच त्याने रीती विचार म्हटलं. आलं लक्षात? तर हा जो परंपरेने सुरू असलेला विचार जो होता ना, जो वेगळ्या नावाने ओळखला जात होता, त्यालाच काव्यलक्षण म्हणून वामनाने 9व्या शतकामध्ये त्याचा एक सिद्धांत, रीती सिद्धांत मांडला. ह्या रीती सिद्धांतामध्ये 3 प्रमुख सूत्र त्यांनी मांडली. रीती हा काव्याचा आत्मा आहे आणि विशिष्ट पदरचना म्हणजे रीती. विशेषो गुणात्मा म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त रचना जी आहे, गुणयुक्त म्हणजे काय?
की सौकुमार्य, माधुर्य, प्रासाद, ओज, माधुर्य म्हणजे कानाला गोड वाटणारी रचना, असे 10 गुण जे आहेत ते वामनाने सांगितलेले आहेत. तर अशा 10 गुणांनी एकत्रित असलेली रचना जी आहे त्या एकत्रित रचनेमुळे काय होतं, कवितेमध्ये साहित्यामध्ये सौंदर्य निर्माण होतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं की रीती हा काव्याचा आत्मा आहे आणि विशिष्ट अशी पदरचना म्हणजे रीती असते आणि पदरचनेचे वैशिष्ट्य हे कशामध्ये आहे, गुणयुक्ततेत आहे. तर हाच वामनाचा रीतिविचार आहे. वामनाच्या रीतिविचारा म्हणजे हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. ही 3 सूत्र अतिशय महत्त्वाची आहेत. आणि रीती म्हणजे पदरचनेचे वैशिष्ट्य, तिचं पदरचनेचं वैशिष्ट्य आहे की गुणयुक्तता. लक्षात, म्हणजे कुठच्याही पदांची रचना करताना त्या पदांचे गुण महत्त्वाचे आहे. मुळात वामनाने पहा आधी एक विचार मांडलेला होता की सौंदर्य म्हणजे अलंकार आणि काव्य हे अलंकारामुळे अर्थपूर्ण होतं, सौंदर्यामुळेच त्याला अर्थ प्राप्त होतो आणि अशा पद्धतीने अलंकाराला त्यांनी महत्त्व दिलेलं होतं. पण पुढे काय झालं, अलंकारांचा वापर जास्त केला म्हणून अलंकार वापरण्यासाठी काळाच्या ओघामध्ये की कठीण झालं, अलंकार कठीण झाले, प्रमाणाच्या बाहेर आणि कठीण अलंकार वापरले. हा जो एक मागे आपण पाहिलेला अलंकाराच्या मर्यादा, म्हणून त्यांनी काय सांगितलं की अलंकार असे असावेत की ज्यामध्ये गुणांची रचना असे, ज्या अलंकारामध्ये गुणयुक्त रचना असे. आणि अशी गुणयुक्त रचना जी आहे की शब्दाला चांगले गुण असतील तर शब्द जे आहे काव्य गुणांमुळे शोभून दिसेल. हे सूत्र गुण हे सौंदर्याचे निर्माते आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी त्याला बंधगुण आणि अर्थगुण म्हणजे गुणांमध्ये 2 घटक केले. गुण जे आहेत ना हे एक पद तयार करणारे आहेत, गुणयुक्त पदे, म्हणजे एक एक शब्द नाही तर हे 2-3 शब्द एकत्रित आले की एक पद तयार होतं. तसं गुणयुक्त पदबंध जो आहे त्याला अर्थ असतो आणि अशा पद्धतीने पदबंधाच्या ठिकाणी विविध गुणांचा संघात म्हणजे एकत्रीकरण झालं म्हणजे रीती तयार होते आणि या गुणसंघातामुळे साध्या शब्दाच्या ठिकाणी सौंदर्य येते. आणि अशा पद्धतीने आपल्याला दिसेल की काव्याची शोभा वाढवणारा जो गुण आहे त्यामध्ये त्यांनी बंधगुण आणि अर्थगुण म्हणजे शब्दाला आतून पण गुण असतात आणि शब्दाला बाहेरून पण गुण आलेले असतात. म्हणजेच बाहेरून म्हणजे कसे की बाहेरून तो शब्द कसा दिसतो आणि अर्थरूप म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय होतो, अशा पद्धतीने त्यांनी शब्दांच्या गुणाचा विचार केला. आता त्यांनी काव्यगुण कोणते सांगितले तर ओज आहे. ओज ह्या रचनेला काय, ओज ह्या शब्दाचा अर्थ काय की जोडाक्षराची रचना करायची नाही, म्हणजे जोडाक्षरं केली की जिभेला त्याचा उच्चार करताना वेळ लागतो, तर अशी रचना करायची नाही. प्रसाद म्हणजे आनंद देणारी रचना करायची. श्लेष म्हणजे काय, एक शब्द वापरायचा पण त्या एका शब्दाचे 2 अर्थ निघतील. माधुर्य म्हणजे कानाला गोड वाटणारी. सुकुमार्य म्हणजे नाजूक शब्द. कांतियुक्त म्हणजे ज्या शब्दांना तेज आहे अर्थाचं आणि बाह्य सौंदर्याचं. आणि अशा पद्धतीने त्यांनी असं म्हटलं की हे 10 गुण ज्या ठिकाणी असतील, हे 10 गुण एकत्रित आले तर ती रचना जी आहे ती शब्दार्थरूपी काव्य शरीरामध्ये सौंदर्यरूपी आत्मा निर्माण होतो. अशी ही पदबंधाची शक्ती जी आहे त्याला तो रीती म्हणतो. आणि त्यांनी त्या काळामध्ये ही व्याख्या केली की रीती हाच काव्याचा आत्मा आहे. म्हणजे कविता कशाला म्हणावं तर ज्या कवितेमध्ये शब्दांची रचना ही रीतिपूर्ण आहे, गुणयुक्त आहे, ज्यामध्ये गुणात्मयुक्त रचना आहे त्याला त्यांनी काय म्हटलं, आणि विशिष्ट पदरचना आहे. अशी विशिष्ट पदांची त्यांनी काय केलेली आहे, निवड केलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी 10 गुण सांगितले आणि गुण हे सौंदर्याचं निर्माण करणारे आहेत. म्हणजेच आपण म्हणतो की स्त्री जी आहे ती वरून जर काळी वगैरे दिसली तर लोक म्हणतात शी ही काय, पण त्या स्त्रीच्या अंगी जर चांगले गुण असले तर त्या गुणाकडे लोकांचं लक्ष नसतं. पण काही काळानंतर तिच्या गुणांमुळे, तिच्या गोड बोलण्यामुळे, तिच्या वागण्यामुळे, तिच्या मर्यादेरूप वागण्यामुळे, ह्या सगळ्यामुळे ती काळी असलेली मुलगी पण आपल्याला दिसून येईल की तिच्यातल्या ह्या गुणांमुळे ती सगळ्यांना
ती सुस्वभावी म्हणून लोक ओळखतात. तर एखादी गोरीपान असलेली मुलगी जी आहे ती काही बोलायला चांगली नाही, ती काही नीट बोलत नाही, तिच्या भाषेमध्ये काही गोडवा नाही, ती कोणाचाही अपमान करते, कोणावरही रागावते, तर अशी जी सौंदर्य आहे पण अंगी गुण नाही आहे. हे कसं उदाहरण तुम्हाला दिलं, हे भामहाने उदाहरण दिलं. त्यांनी काय म्हटलं, काव्य कामिनी. कामिनी म्हणजे सुंदर स्त्री. कविता ही काव्य कामिनीसारखी असावी. पण जर तुम्ही तिच्या बाह्य सौंदर्याकडे लक्ष दिलं तर मग तिच्या अंतर्गत गुणाकडे तुम्ही दुर्लक्ष कराल. म्हणून बाह्य गुण दिसायला सुंदर असलं म्हणून काही ते सौंदर्य नाही, तर गुणांनी पण सुंदर असलं पाहिजे. हे तात्पर्य रीतिविचारामध्ये वामनाने सांगितलं. आलं लक्षात? तर इथे वामनाचा असा साधा सोप्पा रीतिविचार आहे. मी तुम्हाला त्याचं PPT मध्येही त्याचं सविस्तर रूप दिलेलं आहे. थांबूया आपण.